काही जातीवादी समाज करण्याचं करत आहे, ज्यामध्ये आंतरवाली शहरातून या जातीवादी मराठ्यांनी एक जरांगे नावाचं चिपाट जरांगे नावाचा चपटी प्लेयर आपल्या ओबीसीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आणि ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम सुरू केलं. त्या चपटी प्लेयरला कुठला अभ्यास नाही, संविधानाचा अभ्यास नाही, आरक्षणाचा अभ्यास नाही, मंडळ आयोगाचा अभ्यास नाही ना राजकारणाचा अभ्यास नाही. तरी पण त्याची लायकी सुद्धा नाही. तरी पण आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या ओबीसीच्या अनेक नेत्यावर, ज्यामध्ये नामदार चंद्रकांत भुजबळ साहेब असतील, आदरणीय पंकजाताई असतील, नामदार धनंजय रावतोटीचे असतील, यांच्याविषयी अनेक वेळा गरज ओळखण्याचं काम हे चिपाट करत आहे आणि याला रसद पुरवण्याचं काम आणि पाठिंबा देण्याचं काम या राज्यातील सर्वच आमदार खासदार या राज्यातील सर्वच पक्षातील मराठा समाजाचे नेते करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आजपर्यंत यांच्या आमदाराला, यांच्या मराठ्यांच्या पोरांना, मराठ्यांच्या माणसाला आपण नाच निवडून देत आलो, मतदान करत आलो, परंतु आपल्याला मतदान द्यायचं म्हणून हे षडयंत्र करण्याचं काम करतात. काय केलं होतं आपल्या बहिणीनं, काय केलं होतं आपल्या ताईसाहेबांनी? कुठल्याही मेळाव्याला ताईसाहेब आले नव्हते आणि मराठ्यांच्या विरोधात बोलल्या नव्हत्या. तरी सुद्धा या चपटी प्लेयरने या बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम केलं. काय केलं होतं जानकर साहेबांनी? आज राज्यामध्ये आपण यांच्या अनेक लोकांना निवडून देण्याचं काम करतो, तरी पण जानकर साहेबांच्या विरोधात षडयंत्र, आदरणीय पंकजाताई साहेबांच्या विरोधात षडयंत्र, तिकडे अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात षडयंत्र, इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरेंच्या विरोधात सुद्धा षडयंत्र. विशेषतः संभाजीनगरमध्ये 3 नंबरला एक्झिट पोल मध्ये दाखवणारा माणूस त्यांनी 1 नंबरला आणला. रातोरात त्याला निवडून आणण्याचं काम केलं. हे सर्व जातीवादी, सर्व पक्षातील मराठ्यांचं काम आहे. त्यांच्या षडयंत्र आपण कधी ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं आपण कधी शिकलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं षडयंत्राचा वापर आपण आता कमी केला पाहिजे. कारण आता काळ बदललेला आहे. हे जर आपल्या विरोधात पाठीत त्यांनी पोपटण्याचं काम करत असतील तर आपण जशाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा येणाऱ्या काळात काम केलं पाहिजे. आपली मागणी काय? गेल्या अनेक वर्षापासून 1990च्या काळात विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काम केलं आणि 1993 या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू झाला. त्यामध्ये आपल्या 18 पगड जातीतील 12 पदवीधर आणि 18 पदवीधरांना 57% आरक्षण मिळू लागलं, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त जाती या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आहेत. आरक्षण कुणाला असावं? जो समाज कष्ट करतोय, जो समाज जन्मताच मागास आहे, अशा समाजाला आरक्षण मिळत असतं. आणि या मराठ्यांना आरक्षणाची गरजच काय? या राज्यामध्ये 300 पेक्षा 150 पेक्षा जास्त आमदार त्यांचे, 48 पैकी 32 आमदार त्यांचे, 200 साखर कारखान्यांपैकी 90% साखर कारखाने त्यांचे, या राज्यातील बँका सुद्धा त्यांच्या, सुतगिरण्या त्यांच्या, दूध डेअऱ्या त्यांच्या. कुठेतरी मंडळ आयोगाच्या आशीर्वादाने आपले काही प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायत मध्ये जाऊ लागले
आणि त्यांना रोखण्यासाठी यांनी मोठं षडयंत्र करण्याचं काम केलं. आपण कधी त्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही आणि त्यांना आरक्षण मिळतंय सुद्धा. एससीबीसी मधून त्याला आरक्षण मिळतंय. ईडब्ल्यूएस मध्ये केंद्राने त्याला 10% आरक्षण दिलं. शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याला आरक्षण मिळतंय. परंतु त्याला तुमचंच आरक्षण का हवंय? कारण तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य झाले नाही पाहिजे, सरपंच नाही झाले पाहिजे, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती नाही झाले पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर नाही झाले पाहिजे. या सर्व गोष्टीपासून तुम्हाला रोखण्यासाठी या सर्व जातीवादी मराठा नेत्यांनी हे मोठं षडयंत्र केलंय. यांच्यामध्ये काय एकमेकांच्या विरोधात आपल्याला दाखवायला असतात. आज सर्व एकमेकांना मदत करतात. आपल्या ओबीसीच्या विरोधात कोणीही पक्षाचा मराठा उमेदवार जर उभा असला तर त्याला निवडून आणण्याचं काम हे मराठे करतात. मग आपण किती दिवस वेळेपणात राहायचं? आपण कधी शिकलं पाहिजे यांचं? आता वेळ जवळ आलेली आहे. त्या जरांगे नावाच्या पाटकाला या राज्यातील सर्वच मराठा आमदार, मराठा खासदार यांनी पत्र देऊन पाठीमध्ये पत्र दिले आणि त्या आपल्यामध्ये ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं मागणी करण्याच्या मातेच्या मागणीला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं सांगण्याचं काम केलं. आपले अनेक बांधव या राज्यामध्ये उपोषणाला बसले. त्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष. राज्य सरकारचं कोणीच येत नाही. आणि जरांगे उपोषणाला बसतोय काय आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या उपोषणाकडे या राज्यातील मंत्री रेड कार्पेट टाकून लोटांगण घेण्याचं काम करतात. मंत्रीच नाही, निवृत्त न्यायाधीश त्याच्या पुढे सर 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 म्हणतात त्याला. आता 5वी नापासला सर काय करेल? त्याला सर म्हणायला या राज्यात संविधान आहे का नाही? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आज न्यायाधीशासारखे लोक अभ्यास करून न्यायाधीश होतात आणि सुशिक्षित असणाऱ्या त्या आरामचोट माणसाच्या पुढे सर सर म्हणायची पाळी या जातीवादी सरकारने त्यांच्यासमोर आणले. त्यांना सुद्धा आपण निषेध केला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसतो आणि याला शिवाय देत, त्याला शिवाय देत, त्याला शिवाय देत. अरे काय संस्कृती आहे तुमची? आजपर्यंत आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणत आलो. मोठा भाऊ जर आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेत असेल तर मोठ्या भावाचा हात काढायची सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात ताकद ठेवायला लागेल. आपण किती दिवस शांत राहायचं आणि आपण बांधवांना घाबरायची गरज नाही. आपण कमी नाही आहोत या राज्यामध्ये. या राज्यामध्ये 7% आपण आहोत आणि आपण एससी आणि एसटी मुस्लिम समाजाला जर आपल्या सोबत घेतलं तर 80% पेक्षा आपण जास्त आहोत. आणि येणाऱ्या काळात आपल्याला एससी एसटी मुस्लिम बांधवांना सुद्धा आपल्या सोबत घ्यायचंय. कारण त्यांच्या सोबत सुद्धा आपल्यासारखा झाला फटका झालाय. त्या जरांगे नावाच्या पाटकानं आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना फसवण्याचं काम केलं. मुस्लिम समाजाच्या मताचा वापर या मराठ्यांनी करून घेतला. पण मुस्लिम समाजाचा एक इम्तियाज जरूर द्यायला चालला नाही. एसटी समाजाच्या मताचा वापर करून घेतला. परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातं असणारा माणूस याला जमला नाही. वंजारी समाजाचं मत केलेलं चालतं, परंतु आदरणीय पंकजाताई साहेब चालत नाही. आदरणीय धनंजय मुंडे यांच्या पोटात दुखतात. धनगर समाजाच्या मतान चालतं. आता तर ते पाठक काय म्हणतं? धनगर ना आपण एकच आहोत. आणि एकच होतं तर जानकर साहेब एवढा काय षडयंत्र केलं मागला. तिथं सांगतो जानकरांना असं पाडा की यांच्या 5 पिढ्या सुद्धा उभा राहिल्या नाही पाहिजे. याची भाषा काय, बोलतोय काय?
आजपर्यंत आम्ही त्याच्या विरोधात खालच्या पातळीत कधी बोललो नाही. बोलणारी लोक आपली संस्कृती नाही ती. आपल्या आई वडिलांचे आपल्यावर चांगले संस्कार आहेत, पण आपल्या वडिलांच्या आपल्या आजोबांसारख्या नेत्यावर, आपल्या दैवतावर, आपल्या आधारस्तंभावर जर खालच्या पातळीत शिवीगाळ करत असेल तर त्या माकडाचा इथून पुढे कुठलाही विचार केला जाणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.